त्यांना एक शूद्र म्हटलं गेलं, आम्ही तर शूद्र आहोतच. त्यांचा राज्याभिषेक करताना त्यांचं कुंकुम टिळक अंगठ्याने केलं पायाच्या, त्यांचं कुंकुम टिळक अंगठ्याने केलं पायाच्या. हे पहिल्यांदा आम्ही इतिहासातलं ऐकतोय. महाराष्ट्रामध्ये हे बिलकुल चालणार नाही. लिहिलंय, पुस्तकात वाचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा त्यांना कोणी परवाना दिलाय? त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, आपल्या देशाची माफी मागितली पाहिजे. दिलगिरी व्यक्त करतो. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे नेहमी चर्चेत असतात आणि त्याला कारण असतं त्यांची वादग्रस्त वक्तव्य. आताही आव्हाड पुन्हा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यावरून विधानसभेत गदारोळ पाहायला मिळाला. शिवरायांच्या राज्याभिषेकावरील वक्तव्यानंतर आव्हाडांना माफी मागावी लागली, कारण आव्हाडांनी हे विधान करताच सत्ताधारी पक्षातील नेते आक्रमक झाले. त्यानंतर अध्यक्षांनीही आव्हाडांना झापलं आणि शेवटी त्यांनी माफी मागितली. मात्र कशामुळे एवढं घडलं? आव्हाड असं काय म्हणाले होते की ज्यामुळे त्यांना माफी मागावी लागली? पाहुयात या व्हिडिओमधून. की त्यांनाच राज्याभिषेक करू दिला नव्हता. तेव्हा नव्हतात तुम्ही, परत तुम्हाला आठवण करून देतो. त्यांनाच राज्याभिषेक करू दिला नव्हता. आणि नाही तुम्ही होतात की नव्हतात, खरं तर आम्ही आवाजसाहेब इकडे बघून बोला. त्यांना एक शूद्र म्हटलं गेलं, आम्ही तर शूद्र आहोतच. त्यांना एक शूद्र म्हटलं गेलं, आम्ही तर शूद्र आहोतच. त्यांना त्यांचा राज्याभिषेक करताना त्यांचं कुंकुम टिळक अंगठ्याने केलं पायाच्या अंगठ्याने. त्यांचा राज्याभिषेक करताना त्यांचं कुंकुम टिळक अंगठ्याने केलं पायाच्या अंगठ्याने. लिहिलंय, पुस्तकात वाचा. पुस्तकात वाचा. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोमवारी राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासंदर्भात केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे प्रचंड गोंधळ उडाला. या विधानानंतर सत्ताधारी महायुतीचे आमदार आक्रमक झाले, ज्यामुळे सभागृहाचं कामकाज काही काळासाठी तहकूब करावं लागलं. अखेर विधानसभा अध्यक्षांच्या निर्देशानंतर आव्हाड यांनी सभागृहात हात जोडून माफी मागितली. विधानसभेत महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 वर चर्चा सुरू होती. या चर्चेत सहभागी होताना जितेंद्र आव्हाड यांनी इतिहासातील विविध दाखले देण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा संदर्भ दिला. आव्हाड यांनी दावा केला की छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक पायाच्या अंगठ्याने टिळक लावून करण्यात आला होता. हे विधान करताच सभागृहात एकच गदारोळ सुरू झाला. आव्हाडांचं हे वक्तव्य ऐकता सत्ताधारी भाजप, शिवसेना, शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. कॅबिनेट मंत्री दादा भुसे आणि शंभूराज देसाई यांनी या विधानाचा तीव्र निषेध केला. जितेंद्र आव्हाडांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान केलाय असं म्हणत मंत्री नितेश राणे यांनी आव्हाडांच्या निलंबनाची मागणी लावून धरली. त्यांनी या भारताचं, महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान त्या ठिकाणी केलेला आहे. अध्यक्ष महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा तिलक कोणाच्या पायाने केला? अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये हे बिलकुल चालणार नाही. त्यांना कोणाचं लागून चालन करायचं असेल ते त्यांना लगभाग हो. अध्यक्ष महोदय, प्रत्येक समाजामध्ये अनेक चांगल्या वाईट प्रवृत्ती काही काळापूर्वी होत्या, परंतु अध्यक्ष महोदय, त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांनी एखादा शब्द असाही बोलायला पाहिजे होता की आजही काही समाजांमध्ये 10 पत्नी केल्या जातात, त्यांच्यावर त्यांचं तोंड उघडत नाही, त्याच्यावर ते भाष्य करत नाही. हे संविधानामध्ये लिहिलेलं आहे का अध्यक्ष महोदय? आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा त्यांना कोणी परवाना दिलाय? अध्यक्ष महोदय, त्यांनी माफी मागितली पाहिजे. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, आपल्या देशाची माफी मागितली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याचा उल्लेख करताना कुठल्या पुस्तकात काय लिहिलंय? पायाच्या अंगठ्यानं टिळक लावला, हे पहिल्यांदा आम्ही इतिहासातलं ऐकतोय. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातला जे वक्तव्य त्यांनी केले ते काढून टाका, काढून टाका अध्यक्ष महाराज, ते पटलावरनं काढून टाका. या ठिकाणी
तुम्ही माफी मागायला सांगितले अध्यक्ष महोदय, तरी पण हातवारे करणं आणि आमच्यावर उपकार करतात असे जे काय ते दाखवत आहेत अध्यक्ष महोदय. उद्या काय हे लोकांना कोणाच्या त्या औरंगजेबाला खुश करण्यासाठी, त्या टिप्याला खुश करण्यासाठी हे कार्यक्रम करतायत का? मग अध्यक्ष महोदय आपल्याला मी विनंती करतो अध्यक्ष महोदय, यांना पहिले निलंबन करा अध्यक्ष महोदय इथून, नाहीतर अध्यक्ष महोदय उद्या हे काही बोलत जातील आणि इथे काय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललेत अध्यक्ष महोदय. हे कोण लहान सहान व्यक्तीबद्दल नाही बोललेत आणि तरी पण यांचे हातवारे बघा, फोनवर बोलताय ते. आमच्यावर काय उपकार करतायत का? एवढं बोलायचं ना, जाऊन बोला ना त्या टिप्या आणि औरंगजेबाबद्दल. जाऊन आम्ही काय बोलणार? अध्यक्ष महोदय निलंबित करा, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय निलंबित करा. सत्ताधारी आमदार सभात्याग करत अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत जमले आणि आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गोंधळ इतका वाढला की अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केलं. सभागृह पुन्हा सुरू झाल्यानंतरही सत्ताधारी पक्षाचा संताप कायम होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. छत्रपती शिवाजी महाराज किंवा कोणत्याही राष्ट्रीय महापुरुषाबद्दल अशा प्रकारचं विधान करणं अत्यंत खेदजनक आहे असं म्हणत त्यांनी आव्हाडांना ताकीद दिली. अध्यक्षांच्या सूचनेनुसार जितेंद्र आव्हाड यांनी आपली चूक मान्य करत सभागृहाची माफी मागितली. माझ्या विधानानं कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी हात जोडून माफी मागतो असं त्यांनी नमूद केलं. माझ्या शब्दाने जर कोणाची मन दुखाव, एक मिनिट ऐकून तर घ्या. हे बघा ऐकून घ्या. या चेअरवरनं मी निर्देश दिलेले असतील, अध्यक्षांनी निर्देश दिलेले असतील तर प्रत्येक सदस्य त्याचं पालन करतो याची मला खात्री आहे. त्यामुळे मला संपूर्ण खात्री आहे की एक मिनिट थांबून घ्या, मी पालन दिलगिरी व्यक्त करतो. झालं ना आता. यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आव्हाड यांचं ते वादग्रस्त वक्तव्य विधानसभेच्या अधिकृत कामकाजातून काढून टाकण्याचे आदेश दिले. त्यानंतर या वादावर पडदा पडण्याची अपेक्षा होती. मात्र यावरून राजकारण नाही पेटलं तर महाराष्ट्र कसला? आता यावरून जोरदार वादंग सुरू आहे. अनेक तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी औरंगजेब, अफजल खान आणि शाहिस्ते खान नसते तर शिवाजी महाराजांचं मोठंपण जगाला समजलं नसतं असं विधान केलं होतं. तसंच प्रभू रामाबाबत केलेल्या एका विधानावरूनही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. या जुन्या संदर्भांचा दाखला देत विरोधकांनी आव्हाडांवर तुष्टीकरणाचं राजकारण केल्याचा आरोप केलाय. या घटनेनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आव्हाड सातत्याने हिंदू संस्कृती आणि महापुरुषांचा अपमान करत आहेत. त्यांना या सभागृहात बसण्याचा अधिकार नाही अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिली आहे. तर आव्हाड यांनी माफी मागितल्यानंतर हे प्रकरण आता संपलं पाहिजे असे संकेत पक्षाच्या वतीने देण्यात आले आहेत. सध्या तरी आव्हाडांनी माफी मागितल्याने सभागृहातील तात्पुरता वाद क्षमला असला तरी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा राजकीय पातळीवर अधिक तापण्याची शक्यता वर्तवली जाते. आव्हाड आणि वाद हे समीकरण जरी नवं नसलं तरी महाराजांच्या नावाचा वापर करून राजकारण करताना या नेत्यांना काहीच वाटत नाही का की आपल्या वोट बँकसाठी वारंवार महाराजांचं नाव घेऊन राजकारण करायचं आणि प्रत्यक्षात मात्र वेगळंच वागायचं असं धोरण जवळपास नेत्यांचं असतं. नेत्यांनो, तुम्हाला तुमचं राजकारण लखला, पण महाराजांचं नाव तुमच्या राजकारणासाठी वापरू नका एवढीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.